त्यांच्यासुद्धा अनेक लोकांच्या ते पेसा भरतीमध्ये त्यांच्यासुद्धा लोकांचा कोर्टामध्ये प्रकरण त्यांनी पाठवलं. कोर्ट कचेऱ्यामुळं लोकांच्या नोकऱ्या राहून गेल्या. म्हणजे स्वतःच्या म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की चीप प्रॉपर्टी ज्याला म्हणतात त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तो अट्टास आहे. लोकांमध्ये न जाता खोटे पैसे काढायचे आणि स्वतःला नेता सिद्ध करण्यासाठी हा प्रयत्न तो थांबवण्यासाठी आम्ही एक मोठी लवकरच उभी करणार आहोत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी आमदार आहेत सुनील भुसारा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, विक्रमगड विधानसभेचे. खरं तर एक मोठा भ्रष्टाचारच त्यांनी समोर उघडकीस आणलेला आहे. 111 कोटी रुपये जवाहरच्या स्टेट बँकेमधनं काढण्याचा प्रयत्न झाला. बँक अधिकाऱ्याला ज्यावेळेस लक्षात आलं की कंत्राटदारांची अनामत रक्कम कोणीतरी एक व्यक्ती 111 कोटी रुपये काढतंय, त्या सगळ्या संदर्भात मग चौकशी झाली, मग गुन्हा दाखल झाला, लोक ते आरोपी अटकेत आले. परंतु आता हे 111 कोटी रुपयांचं एक प्रकरण असताना दुसरं अजून मात्र 16 कोटी रुपयांचं प्रकरण समोर आलेलं आहे. तेही जवारच्याच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामं न करता 16 कोटी रुपयांची बिलं काढली जातात. आणि आता त्यानंतर हा ज्यावेळेस गवगवा होतो त्यावेळेस मात्र कंत्राटदार समोर येतो आणि नंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतो. त्यावेळेस मात्र नागरिक जे आहेत त्या कंत्राटदाराला काम करण्यास मात्र विरोध करतात. आता हे सगळं प्रकरण माजी आमदार सुनील भुसारा यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यापर्यंत नेलेलं आहे. आता यामध्ये सरकार किंवा मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे कशा पद्धतीने कारवाई करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर.